संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत ते म्हणजे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजपात प्रवेश झालाय। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत, बावनकुळेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होतो। उपसभापती पंचायत समिती भोर लहू नाना शेलार सभापती भोर पंचायत समिती। पोपटराव सुके व्हाइस चेअरमन राजगड। रोहन भाडे उपसभापती पंचायत समिती भोर। रोहन भाटे श्री पोपटराव सुके व्हाइस चेअरमन राजगड सहकारी साखर कारखाना। आनंदराव आंबवाले सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती। भोर तालुका बाळासाहेब गरुड, जीवनप्पा गोंडे आणि संतोष धावले। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुशांत, थोपटेंचा हा जो भाजप प्रवेश आता झालेला आहे, काय नेमके याचे परिणाम आगामी काळात पाहायला मिळू शकतात? आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांपासून भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग जे आहे ते सुरू झालेलं आहे। आपण बघतोय प्रत्येक मंगळवारी, दर आठवड्याच्या मंगळवारी काही पक्षप्रवेश होत आहेत। मात्र आजचा पक्षप्रवेश हा तितकाच महत्वाचा आहे, कारण काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजपचे काही महत्वाचे नेते आणि भाजपचे मंत्री यांच्या उपस्थितीत खऱ्या अर्थाने संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येतील। मात्र काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय। ज्या पद्धतीने मागील काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये आउटगोईंग सुरू आहे, काँग्रेसमधील काही माजी आमदार असतील, काही माजी खासदार असतील, ते सध्या काँग्रेस सोडून इतर पक्षांमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याच पार्श्वभूमीवर हा आजचा पक्षप्रवेश महत्वाचा आहे, कारण राज्यात भाजप आणि विशेषतः महायुतीचे सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत असेल, भाजपमध्ये असेल किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जे आहे ते इन्कमिंग जोरदार सुरू आहे। आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे इन्कमिंग जे आहे ते महत्वाचं मानलं जात आहे, कारण संग्राम थोपटे यांची देखील एक ताकद होती। काँग्रेसचे ते बडे नेते होते, त्यांचे वडील आमदार होते, मंत्री होते, त्यामुळे कुठेतरी हा पक्षप्रवेश जो आहे तो महत्वपूर्ण मानला जाईल। त्यामुळे काँग्रेसचा हा धक्का आहे। एकीकडे काँग्रेस डॅमेज कंट्रोल करत असताना ते डॅमेज कंट्रोल थांबताना नाही, काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश आहेत ते सातत्याने इतर पक्षात होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि संग्राम थोपटे यांचा हा महत्वपूर्ण पक्षप्रवेश मानला जातो। संग्राम थोपटे मागील काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये नाराज होते, तेव्हा चर्चा सुरू होती की संग्राम थोपटे काही वेगळी भाषण करतायत का, आणि अखेर त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। सुशांत, आता थोड्याच वेळात जसं तुम्ही म्हणालात की फडणवीस इथे येतील आणि या सगळ्यामध्ये सहभागी होतील, तर फडणवीस साधारण किती वाजेपर्यंत इथे पोहोचतील? आपण जर बघितलं असेल तर फडणवीस एका कार्यक्रमानिमित्त आहेत, थोड्याच वेळात ते या ठिकाणी येतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांचं एक छोटंखानी भाषण देखील होणार आहे। मात्र आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितलं होतं की भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या खूप आहे, मात्र आम्ही भाजपमध्ये पक्षप्रवेश करून घेताना त्या व्यक्तीचा भाजपला किती फायदा होईल त्याचा देखील विचार करण्यात होता। त्याच दृष्टिकोनातून काही महत्वपूर्ण पक्षप्रवेश जे आहेत ते मागील काही दिवसांपासून भाजपमध्ये होताना पाहायला मिळतं। संग्राम थोपटे यांची एक वेगळी ताकद आहे। काँग्रेसमध्ये गेली अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं आहे, 3 वेळा ते आमदार होते, त्यांचे वडील खऱ्या अर्थाने मंत्री होते, त्यामुळे थोपटे परिवाराचं एक 40 वर्षाचं राजकारण आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्याचा फायदा नक्कीच भाजपला होईल असं भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं होतं। मागच्याच आठवड्यात खऱ्या अर्थाने चर्चा सुरू होती की संग्राम थोपटे हे भाजपमध्ये येतील। काही दिवसापूर्वीच त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर त्यांचा मुहूर्त जो आहे तो आत्ता ठरला होता आणि अखेर त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। भाजपमध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी काँग्रेसच्या काही नेत्यांवर जे आहे
ती नाराजी देखील व्यक्त केली होती. त्यामुळे आता प्रवेशानंतर ते आणखी काय बोलतायत का काँग्रेस नेत्यांबद्दल, कारण काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीने मागील काही महिन्यात गळती सुरू आहे, ज्या पद्धतीने आपण जर बघितलं असाल तर विधानसभा निवडणुकीत भाजप काँग्रेसला ज्या पद्धतीने फटका बसलेला आहे, भाजप राज्यातील सगळ्यात मोठा पक्ष बनलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रक्षोभ वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी.